नैताळे रामपूर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी मोतीराम भवर यांची बिनविरोध निवड. निफाड तालुक्यातील नैताळे रामपूर ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत मोतीराम वामन भवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीत आनंदाचं वातावरण असून ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. विशेष म्हणजे भवर यांच्या मातोश्री या सुमारे 30 वर्षांपूर्वी याच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान होत्या. त्यांच्या कार्यकाळात घरकुल योजना, सरकारी दवाखाना, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना, पशुवैद्यकीय दवाखाना, रस्ते, बांधकाम, समाज मंदिर अशा अनेक मूलभूत सुविधांची उभारणी झाली होती. या कार्याचा ठसा आजही ग्रामस्थांच्या मनात कायम आहे. मोतीराम भवर यांनी आपल्या मातोश्रींच्या पाऊलखुणांवर चालत ग्रामविकासाची गती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देत गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गावातील प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले आहे. याचबरोबर कोणतेही पद नसतानाही त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण योजनेतून रस्ते बांधकाम, घरकुल, वैयक्तिक शौचालय, बांधावर वृक्ष लागवड यासारखी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीनंतर आता ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यावेळी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव संचालक राजेंद्र आबा बोरगुडे, माजी नगरसेवक नवनाथ आप्पा बोरगुडे, सोसायटी संचालक शिवाजी बोरगुडे, सरपंच निशा पाठक, रश्मी बोरगुडे, मनीषा गव्हारे, राजू पठाण, गायत्री बोरगुडे, विकास पवार, दादा बोरगुडे, मंदाबाई कोटकर, मीराबाई गोधडे, ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला भोई तसेच समस्त कर्मचारी यांचे विशेष आभार मानण्यात आले. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. नैताळे रामपूर ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मोतीराम भवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यांच्या मातोश्री गेल्या 30 वर्षांपूर्वी सरपंच होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता हे मोतीराम भवर काम करणार आहेत. आपल्या सोबत आहेत ते, आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी श्री मोतीराम वामन भवर, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नैताळे रामपूर. सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थ व नेते मंडळीचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला नैताळे रामपूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड केली. त्या 30 वर्षापूर्वी माझी आई सरपंच होती. तेव्हापासून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहे. वारसा आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. तर नैताळे रामपूर गावातील रस्त्याची कामं असू, शौचालयाची कामं असू, मोठ्या हिरिरीने पार पडत आहे. नक्कीच सर, तुम्ही तुमचे कार्य आणि हा तुमचा वारसा नक्कीच पुढे ठेवणार आहे. तर हा झाला आनंदाचा क्षण. तर दुःखाची गोष्ट करायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा कोरोना काळ पसरला होता. आणि तेव्हा तुम्ही कसे समाजकार्य केले होते? कोरोना काळामध्ये नैताळे रामपूर ग्रामस्थांना सुरक्षित अंतर ठेवणे, त्याच्यानंतर लसीकरण करणे, त्यांना विषयी सॅनिटायझर विषयी माहिती देणे ही कामे केलेली आहे. जी नैताळे रामपूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड केली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. तुम्ही जी आम्हाला माहिती पुरवली त्याबद्दल नक्कीच नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी तुमचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही.